देव आता रांगता थोडा मोठा झाल्यानंतर देवाचे एक कार्य सगळ्या जातीतील गोपाळ एकत्रित करायचे. अनेक प्रकारचे खेळ आहेत, अनेक प्रकारच्या खोड्या आहेत. खोड्या आहेत ते की गवळणी गाराने घेऊन यायच्या. मैया आता तुझ्या मुलाला काहीतरी सांग बघ. एक तर खोडी अशी केली, एका गवळणीच्या पतीची आणि एका गवळणीच्या विणीची त्याच्या पतीची दाढीची दोन्हीची गाठच बांधली. प्रकार असा झाला, गाठ बाई कोणाशी सुटे ना. गवळणी आल्या, मैया तुझ्या मुलाला काहीतरी सांग. मैया म्हणली, माझा मुलगा तसा नाही. अग बाळ सगुना गुणाचे ताने गे, बाळ सगुना गुणाचे ताने. मागच्या तुम्ही असं म्हणता ना, लहानपणी असायचं पोरं भांडणं खेळायचे. एखादा आला की म्हणलं, मावशी तुमच्या पोराला काहीतरी सांगा बरं. तुम्ही काय म्हणायचे, माझा पोरगा तसा नाही, तुम्हीच पुढे करायचं. हेच म्हणायची मैया. बाळासा गुन्हा गुणाचे ताने गे, बाळासा गुन्हा गुणाचे ताने. बाळा दिसतय गोजिरवाने गे, बाळा दिसतय गोजिरवाने. काय सांगता गाराने गे गोकुळच्या नारी. श्रीरंग माझा वेडा, त्याला नाही दुसरा जोडा. का लटकीच घेता आळ गे गोकुळच्या नारी. अगं तुम्ही 12 घरच्या 12 गे गोकुळच्या नारी. मी तुम्हाला म्हणत नाही बाया म्हणते ना, कोण नाच म्हणले मग मी नाही. हे मैया गवळणीला म्हणते. काय असायचं गवळणी काय करायचं, एक नव्हते येत, घोळका जायचा. इतका घोळका केल्यानंतर मैयाला कसं तर वाटायचं. मैया म्हणायचे, बहिणू अगं एक जणी या ना, इतक्या जणी कसे आलात तुम्ही. अगं तुम्ही 12 घरच्या 12 गे गोकुळच्या नारी. असं ते अनेक प्रकारच्या खोड्या आहेत, अनेक प्रकारच्या. ते मैया सुद्धा कंटाळी. कृष्णा अरे एकदा सोडलं, दोनदा सोडलं, तीनदा सोडलं, चौथ्यांदा सोडलं, 5व्यांदा सुद्धा गवळणी आल्यात. याचा अर्थ चूक तुझीच आहे. आजपासून इथं राहायचं नाही, उद्या जाई राणा आणि सवे घेऊन ये गोदना. मग तिथे गेल्यानंतर सुद्धा अनेक प्रकारचे खेळ येतात. हमामा पोरा हमामा, हमामा पोरा